महिलांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रतिकात्मक पुतळ्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने 4 हुतात्मा चौकात जोडे मारून व महिला भगिनींच्या हस्ते गोळ्या घालून प्रतिकात्मक स्वरूपात एन्काउंटर करण्यात आले. अनेक महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात याला फाशीची शिक्षा द्यावी किंवा सरकारने तात्काळ त्याचा एन्काउंटर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हा अध्यक्ष संभाजीराजे भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मीनल दास, जिल्हा उपाध्यक्षा मनीषा कोळी, शहर कार्याध्यक्षा सोनाली सगर, उपजिल्हाध्यक्षा संजीवनी सलबत्ती, वकील आघाडी जिल्हाध्यक्ष गणेश कदम, ॲडव्होकेट बाबासाहेब सपाटे, जिल्हा संघटक तेजस शेळके, शहर संघटक रमेश भंडारे, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज सय्यद, जिल्हा कार्याध्यक्ष हर्षद नागोरे, दक्षिण तालुका अध्यक्ष जैनुद्दीन नदाफ, उद्योग कक्षाचे शहराध्यक्ष संतोष सुरवसे आदी उपस्थित होते. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून